नाही असं मला तरी वाटत नाही, परंतु यामध्ये सुरेश धस समाजातून संपलेले आहेत. ज्याप्रमाणे मनोज जरांगे समाजातून संपल्याच्या नंतर कुठेतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन वाकडं तिकडं पडायचं, माझ्या तब्येतीची काळजी, माझं काही खरं नाही म्हणायचं आणि सभेला गर्दी नाही दिसली की तिथं चक्कर येऊन पाडण्याचा सुरेश जरांगे जसा प्रयत्न करतात, तसाच सुरेश दासांचा सुद्धा आता समाजातून संपल्यामुळं समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी अतिशय हा केविलवाना प्रयत्न आहे. कारण सुरेश धस डबल ढोलकी वाजवणारा माणूस आहे. इकडे समाजाला वेगळं बोलायचं, तिकडे धनंजय मुंडेला आतून जाऊन सेटिंग करायची. म्हणजे या दोघांनाही समाजाशी काही घेणं नाही. जरांगेचं तर धनंजय मुंडेच्या विरोधात बोलायचं आणि जरांगे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांना संध्याकाळी भेटतात, खोके घेतात. म्हणजे तुम्हाला त्यावेळी सगळं गोड वाटलं, परंतु समाजापुढे समाजाचे ढोलकं वाजायचं आणि अंधारातून तुम्ही खोके पेट्या घेण्याचं काम करता. आज सुरेश दासांना जर एवढी भीती वाटत असेल तर सुरेश दासांनी त्यावेळी हरणाचं, काळवेटाचं, मोराचं मांस खोक्यांच्या माध्यमातून हरणं मारले, काळवेट मारले, मोर मारले आणि त्याचं मांसांचं स्वतः सुद्धा सेवन केलं आणि तस्करी सुद्धा करण्याचं काम केल्याचा संशय आम्हाला आहे. त्यामुळे सुरेश दासांची आज बी आम्ही म्हणतो त्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे. आणि सुरेश दासांना बिश्नोई गँगची जर भीती वाटत असेल तर सुरेश दासांनी स्वतः म्हणावं की मी खाल्लं नाही आणि माझी नार्को टेस्ट करा, त्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल आणि सुरेश दासांना बिश्नोई गँगची भीती वाटणार नाही. परंतु सुरेश दासांनी नक्कीच हरणाचं, काळवेटाचं, मोराचं मांस खाल्लेलं असेल, म्हणून सुरेश दासांना बिश्नोई गँगची भीती वाटायला लागली असं मला वाटतं.